रत्नाकर मतकरी यांच्या कृष्णकन्या या गूढकथा संग्रहातून लपाछपी नावाची कथा। आम्ही तिघजण आहोत, मोठा विलकू, छोटा विलकू आणि मी देखील विलकूच आहे। आमचं तिघांचंही खरं नाव विलास, पण सगळी आम्हाला विलकू म्हणतात। आजीनं मला लाडानं माझा विलकू तो असं म्हणायला सुरुवात केली तेव्हा सगळे आता मला विलकूच म्हणायला लागले। आणि ते दोघे, त्यांना कसं काय पडलं हे नाव असं तुम्ही विचारलं तर तुमची फफ झाली। कारण अहो, आम्ही तिघं वेगवेगळे नाहीच, मुळी एकच आहोत। आणि तरीही आम्ही तिघजण आहोत, मोठा विलकू, छोटा विलकू आणि मी विलकूच। तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तीच तर आमची गंमत आहे, एक गुपित आहे, जम्मत आहे, जमाडी जम्मत। आम्हा तिघांचा तो एक खेळच आहे म्हणा ना, लपाछपीचा। मी भोजा असतो, छोटा विलकू आला की मोठा विलकू लपायला जातो, मोठा लपला की छोटा शोधून काढतो आणि तो सापडला की स्वतः लपून बसतो। लोकांना फक्त भोजाच दिसतो, म्हणजे मीच। आम्ही तिघजण आहोत हे त्यांना ठाऊकच नाही। वयानं अर्थात आम्ही सारखेच आहोत, पण मोठा दादागिरी करतो म्हणून मी त्याला मोठा म्हणतो। तर हा मोठा विलकू म्हणजे एक नंबरचा डांबरट आहे। तो कशाला घाबरत नाही, भूताला नाही की काळोखाला नाही, आणि भयंकर हुशार। भराभर चालतं त्याचं डोकं। नाही तर छोटा विलकू एक नंबरचा रड्या। एकसारखी त्याला आपली भीती वाटते, नाहीतर लाज वाटते। आजी अजून त्याचे अगदी लहान बाळासारखे पापे काय घेते, लाड करते, आणि मुख्य म्हणजे त्यालाही ते आवडतं। लोकांना देखील छोटा विलकू आलेला आवडतो। मग ते मला म्हणतात, किती गोड मुलगा आहे, आणि गालगुच्च्या घेतात। माझे गुलाबी गाल मग अधिकच लालबुंद होऊन जातात। माझे लालचुटूक ओठ आणि सदानकदा पाण्यानं भरल्यासारखे दिसणारे डोळे सगळ्यांना भारीच आवडतात। सगळे मला जवळ घेतात आणि माझ्या डोळ्यांकडे पाहून म्हणतात, बिचारा आई वेगळा पोरगा। हे ऐकलं की छोट्या विलकूला रडू येतं, पण मोठा विलकू कधीच रडत नाही। आजी देखील त्याला कितीदा तरी जवळ घेऊन आई वेगळा पोरगा म्हणते। ती सांगते की माझी आई माझ्या जन्माबरोबरच मरून गेली। खरंच मरून जातात म्हणजे काय होतं माणसाचं? ती एक मोठी म्हैस मरून गेलेली पाहिली आहे। खूप वेळ ती आपली पडूनच होती, हालचाल नाही की काही नाही, आणि कुणी तिला टोचून उठवण्याचा प्रयत्न देखील केला नाही। मग लोक आले आणि तिला घेऊन गेले। मला वाटायचं की आई पण अशीच पडून राहिली असेल बराच वेळ, मग लोक येऊन तिला घेऊन गेले असतील कुठं। एके दिवशी मला कळलं, मेलेल्यांना कुठं नेतात ते। सोनाराचा जना मोठा चौकस होता, त्यानंच मला सांगितलं। तो म्हणाला, माणसं मेल्यानंतर त्यांना जाळतात। मी पटकन बोलून गेलो, छट, असं कसं शक्य आहे? जाळलं म्हणजे मरणार नाहीत का ती? हे आपलं असंच आजीचं ऐकलेलं। ती स्टोव पेटवताना जवळ गेलं की म्हणायची, लांब हो, भाजून मरशील। आणि मग काकडा घासलेटात बुडवायची आणि त्याला काडी लावायची। काकडा भपकन पेट घ्यायचा। जना हसला आणि म्हणाला, वेडाच आहेस। अरे, एकदा मेलेलं माणूस परत कसं मरेल? मग त्यानं मला एकदा गुपचूप स्मशानात नेलं आणि तिथं चितेवर ठेवलेल्या माणसांना जाळलेलं दाखवलं। तरीही त्या मेलेल्या माणसांना जळताना कसं वाटत असेल ते मला कळलंच नाही। जना म्हणाला, मेल्यानंतर काही वाटत नाही, सगळं बंद। आई अशीच बंद होऊन गेली असेलसं मला वाटायचं। एकदा मी एक मांजराचं पिल्लू पाण्यात पडून मेलेलं पाहिलं। कुठंतरी गटारीत
पाणी थोडंसंच होतं आणि त्या मेलेल्या पिल्लावरून सावकाश वाहत होतं. पिल्लू एका कडेला अडकून बसलं होतं, त्यामुळे ते पाण्याबरोबर वाहतही नव्हतं. पण पाण्याच्या धक्क्याबरोबर त्याचं चिमुकलं शरीर मागं पुढं हलायचं. मी ते जनाला दाखवलं. विचारलं, मेलेलं मांजर हलतं कसं? वेडा, तो म्हणाला. ते काय आपणहून हलतंय का? ते झिजून झिजून जाईल, पण त्याला हलता येणार नाही. अरे, ते मेलंय पाण्यात घुसमटून. घुसमटून म्हणजे गुदमरलं, श्वास घेता येईनासा झाला. आपण नाही का एखाद्या बंद पेटीत बसलो तर आपल्याला श्वास घेता येणार नाही, आपण मरून जाऊ. मी विचारात पडलो. मरून गेल्यावर आपल्याला काय वाटेल? आईला काय वाटलं असेल मरताना? मेल्यावर बहुधा काहीच वाटलं नसेल. पाण्याबरोबर मागं पुढं होणाऱ्या त्या मांजराच्या पिल्लाला कुठं काय वाटत होतं? मेलेल्यांना काही वाटत नाही. वाटलं तरी सांगता येत नाही, काहीच करता येत नाही. म्हणजे मेलेल्या लोकांना मुळीच घाबरायला नको. ते आपल्याला काहीच करू शकत नाहीत. आई मेल्यामुळे माझा एक फायदा झाला. मला आजीकडेच राहायला मिळालं, शहाडला. त्याची काय मज्जा झाली की माझ्या जन्माबरोबर आई वारली ना, म्हणून अण्णांच्या डोक्यानं घेतलं की मीच आईला मारलं. अण्णा म्हणजे माझे वडील. एखाद्याला मारायचं म्हणजे काय प्रकार असेल, आणि मी मारलं म्हणे. अगदी जन्मानंतर थोड्याच वेळात. तर एखाद्या तान्ह्या बाळाला सुद्धा मारता येणं म्हणायचं. तर एखाद्या तान्ह्या बाळाला सुद्धा मारता येतं म्हणायचं. मी आईला मारलंच होतं की. निदान अण्णा असं म्हणायचे. तर अण्णा माझ्यावर भयंकर संतापले. आईला मारणाऱ्या या मुलाचं मला तोंड देखील बघायचं नाही असं म्हणाले आणि मला इथेच आजीकडे टाकून चालते झाले मुंबईला. हे सगळं मला नंतर आजीनं सांगितलं. सांगताना तिच्या डोळ्यात चक्क पाणी आलं. नंतर अण्णांचा माझ्यावरचा राग थोडा कमी झाला. कदाचित ते इथं शहाडला आले असताना सगळा वेळ छोटा विलकूच आलेला होता म्हणून नसेल. पण ते मला मुंबईला न्यायला तयार झाले. म्हणजे त्याच तयारीनं ते आले होते. पण आजी म्हणाली, राहू दे अजून माझ्याचकडे, लहान आहे पोर, तिकडं त्याची आबाळ होईल. तशी अण्णा मला न घेताच परत गेले. त्यावेळी मला उलट मजाच वाटली. शहाड छोटंसं गाव आहे, पण मस्ती करायला खूप छान. शाळेत जायचा मी, पण सक्ती नव्हती. रात्री लवकर झोपून जावं, सकाळी वाटेल तितका वेळ लोळत पडावं, मित्र जमवून खूप गंमत करावी आणि आजीनं लाडानं दिलेला चांगला चुंगला खाऊ चिक्कार खावा. आजी कधीच रागवत नसे माझ्यावर. तिला थोडा राग येतोय असं नुसता संशय जरी मला आला तरी माझे डोळे भरून यायचे. ती लगेच विरघळून मला पोटाशी धरायची आणि वर साखर पेरलेली साय, नाहीतर राजगिऱ्याची वडी, नाहीतर असलंच काहीतरी द्यायची. अण्णा येऊन गेले त्याला 2 वर्ष झाली. अण्णा परत फिरकले नाहीत. मला वाटतं माझी कटकट आयतीच टळली म्हणून ते खुश झाले असतील. पण आता मला शहाडचा कंटाळा आलाय. मला खरं म्हणजे मुंबईला जायचंय अण्णांकडे. मुंबई म्हणजे खूप गंमत असते म्हणे. आमच्या घरापलीकडचा मोंडकरांचा राघव सांगायचा. तो मुंबईला 2 महिने राहून आला होता. मुंबईतले मोठमोठे रस्ते, दुकानं, मोटारी, सिनेमा सगळ्याचं वर्णन करीत होता. नाहीतर आमचं अंधारं शहाड. संध्याकाळ झाली की नुसतं चिळीचूप व्हायचं. जिकडे तिकडे काळोख पसरायचा. अंधाऱ्या सावल्या आणि त्यात किरकिरणारे रातकिडे. बस, आपण बुवा मुंबईला जाणारच, मोठा विलकू म्हणाला. पण कसं? मी विचारलं. मोठ्या विलकूनं फक्त डोळे मिचकावले. काय रे, स्वतःशी बडबडतोस की काय तू?
मोंडकरांचा राघव म्हणाला आणि जोरजोरानं हसायला लागला. हे विलकू वेडा झाला, विलकू वेडा झाला म्हणून टाळ्या पिटायला लागला. मला त्याचा असा संताप आला, पण काय करणार, मी मोठ्या विलकूशी बोलत होतो हे काही मला त्याला सांगता आलं नसतं. त्याला मुळी ते समजलंच नसतं. शिवाय ते तर आमचं गुपित होतं. पण या चोंबड्या राघवला कधीतरी धडा शिकवायलाच पाहिजे. मोठा विलकू फणफणत म्हणाला, फारच हुशारी करतो लेकाचा. श्श. मी त्याला कसंबसं गप्प बसवलं. पण मोठा विलकू असा चटकन गप्प बसणारा नव्हता. तो मला दररोज आठवण करून द्यायचा. राघवचं काय करायचं. राघव शाळेत माझ्याच वर्गात होता, अभ्यासात हुशार होता, त्याचा नंबर माझ्यावरती असायचा. पण त्यासाठी तो इतका आखडायचा, प्रत्येकाला हुशारी दाखवायचा, मास्तरांच्या पुढे पुढे करायचा. मला हे अगदी आवडत नसे, पण मला काहीच बोलता यायचं नाही. त्यातून तो राहायचा आमच्या घराच्या अगदी जवळच, मागच्या बाजूला. त्यामुळे दुपारी खेळायला तो आमच्या इथं यायचा. त्यांच्या घरात चिक्कार माणसं होती, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी दुपार झाली म्हणजे जेवून हातावर पाणी पडल्याबरोबर तो आमच्या इथं यायचा. आमचं घर कमालीचं मोठं होतं आणि त्यात आम्ही दोघंच राहायचो, मी आणि आजी. घरभर फिरून पाय दुखतात अशी तक्रार आजी करायची. इतकं आमचं घर मोठं होतं. अंगण, ओटा, देवघर, आणखी चिक्कार खण, शिवाय वरती माडीवर अगदी एका टोकाला अडगळीची खोली होती. अडगळीच्या खोलीत काय काय गमती होत्या. एक काय पाहिजे ते तिथं पडलेलं असायचं. फुटकी गळकी भांडी, गंजलेल्या ट्रंका, एक लाकडी पाळणा, 2 अगडबंब लाकडी पेट्या, फाटकी पुस्तकं, सगळ्यांवर धुळीचा जाड थर पसरला होता आणि कोपऱ्यात कोळिष्टकं लोंबत होती. तसं आमचं सगळं घरच इतकं जुनाट होतं. भिंती उखणलेल्या आणि पायऱ्या तुटलेल्या. वापर नसल्यामुळे खोल्या तशाच धुळीनं भरून गेल्या होत्या. कौलांमधून गवत वाढलं होतं. गावच्या वेशीवर एक पांढऱ्या जटा लोंबत असलेली थेरडी वेडी बसायची. तिच्यासारखं आमचं घर बाहेरून दिसायचं. आत दिवसा देखील काळोख असायचा आणि संध्याकाळी 1-2 दिवे त्या थेरड्या वेडीचे डोळे लुकलुकल्यासारखे चमकायचे. पण छपाछपी खेळायला काय मस्त जागा होती. लपायला पाहिजे तेवढी ठिकाणं आणि काळोख. शिवाय जागोजागी दारं. एका बाजूनं पळावं आणि खुशाल दुसरीकडून प्रकट व्हावं. सुट्ट्याच्या दिवशी आम्ही चिक्कार मजेत लपाछपी खेळत असू. खूप आरडाओरडा, धावाधाव असणं, किदळणं, भलतीच गंमत. आमचा कंपू ठरलेला होता. मुलं मुली मिळून 8-10 जण होतो आम्ही. त्यातच मोंडकरांचा राघव पण होता. एके दिवशी काय गंमत झाली. आम्ही खेळत असताना मोठा विलकू आला. दावतरांच्या मंजूवर राज्य आलं होतं. मैनीनं डोळे झाकले. आम्ही बाकीचे सगळे लपायला गेलो. सगळे लपायला जागा शोधत असताना मोठा विलकू माझ्या कानात कुजबुजला, राघवची गंमत करूया. नको विलकू, उगाच काहीतरी करू नकोस. राघवची आई रागावेल. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण मोठा विलकू माझं ऐकणार नव्हता. तो कुणाचंच कधी ऐकत नसे आणि मलाही ते ठाऊक होतंच. तो हसला आणि म्हणाला, तुला आठवतंय आज सकाळी शाळेत तो काय सांगत होता तुझ्याविषयी? मला आठवत होतंच. सकाळी मुलांचा एक घोळका जमवून तो त्यांना माझ्याविषयी हलक्या आवाजात काहीतरी सांगत होता. ते सगळे माझ्याकडे पाहून हसत होते, कुजबुजत होते. बहुधा तो त्यांना सांगत असावा की विलकूला वेड लागलंय. तो स्वतःशीच बोलतो की त्याला आम्हा तिघा विलकूचं गुपित समजलंय.
आपलं गुपित कोणालाच कळता कामा नये. मोठा विलकू म्हणाला. मी नुसती बावळटासारखी मान डोलावली. मोठा विलकू राघवजवळ गेला. राघव लपण्यासाठी जागा शोधण्याच्या गडबडीत होता. मोठा विलकू त्याला म्हणाला, इकडे ये, तुला मस्त जागा दाखवतो लपायला. राघव खिदळतच बरोबर गेला. दोघंजण माडीवर गेले. पलीकडच्या खोलीत अडगळीच्या काय मस्त जागा आहे. राघव आनंदानं ओरडला. इकडे बघ, एक गंमत आहे, मोठा विलकू म्हणाला. त्यानं तिथल्या अडगळीतली एक मोठी लाकडी पेटी उघडली. तिच्या झाकणाचा कर्र आवाज झाला. खोलीतल्या शांततेत तो केवढा तरी वाटला. बस आत लवकर, कोणाला पत्ता लागायचा नाही, तू बिलकुल सापडायचा नाहीस, मोठ्या विलकूनं सांगितलं. राघव खिदळतच पेटीत जाऊन बसला. मोठ्या विलकूनं पेटीचं झाकण लावून घेतलं. एवढ्यात खोलीच्या दारात कोणाची तरी चाहूल लागली. कोण आहे, मोठ्या विलकूनं विचारलं. उत्तर मिळालं नाही. जवळच एक मोठा खिळा पडला होता. कधीपासून तो तिथं होता कोण जाणे, फार गंजून गेला होता. मोठ्या विलकूनं तो पेटीच्या कडीत अडकवून टाकला आणि तो माडीवरून खाली आला. मी जेमतेम दारामागे लपलो. एवढ्यात सुट्यो झालं. मी पटकन सापडलो. दावतरांच्या मंजूनं एकेकाला पटापट शोधून काढलं. सापडले नाहीत फक्त दोघं, एक सोनाराचा जना आणि दुसरा राघव. मंजी दोघांना कसून शोधू लागली. गड्या गड्या येऊ नकोस, गड्या गड्या ये ये वगैरे 100 वेळा झालं. एखाद्यात मंजीची नजर चुकवून जना कुठूनसा आला आणि भोजाला शिवला. राहता राहिला राघव. कितीतरी वेळ तो येईच ना. सर्वांनी माहीत होत्या तेवढ्या सगळ्या जागा शोधल्या, पण राघव सापडलाच नाही. सगळे त्याला हाका मारून दमले. बाहेर ये, तुला पकडणार नाही, असं वचन देखील मंजीनं मोठमोठ्यानं ओरडून दिलं. अगदी शपथसुद्धा घेतली, पण ज्याचं नाव ते राघव काही बाहेर आला नाही. शेवटी सगळे कंटाळले. राघव न सांगता खेळ अर्धवट टाकून घरी निघून गेला असणार म्हणून त्याच्यावर रागवले. आता पुन्हा कधी त्याला खेळात घ्यायचं नाही असं सर्वांनी ठरवून टाकलं. मोठा विलकू काहीच बोलला नाही. मग मी तरी कसं बोलणार. खेळ पुढं चालू झाला. संध्याकाळी जेव्हा मुलं घर गेली तेव्हा मी मोठ्या विलकूला बाजूला घेऊन विचारलं, मोठा विलकू, राघव निघाला असेल का रे पेटीतून? मॅडच आहेस, निघेल कसा? पेटीला बाहेरून कडी लावली आहे, खिळा घालून जाम बंद केली आहे, मोठा विलकू म्हणाला. पण मग ओरडला कसा नाही? ओरडला असेल, आपल्याला काय माहीत. बंद पेटीतून ओरडलेलं बाहेर ऐकू येईल का? आणि आलं समजा थोडंसं, तरी त्या पलीकडच्या खोलीतलं माडीवरून खाली कसं ऐकू येणार सांग. तर अशी गंमत झाली होती. राघव पेटीच्या बाहेर येऊ शकणार नव्हता. तो कधीच मरून गेला असेल, विलकू नाक खाजवीत म्हणाला. गुदमरून? म्हणजे ते मांजर श्वास घेता आलं नाही म्हणून मेलं तसं? म्हणजे आता राघव कधी चिडवणार नाही, माझ्याकडे बोट दाखवून हलक्या आवाजात कुजबुजणार नाही, मला वेडा म्हणणार नाही, येता जाता हुशारी करणार नाही. अर्थात नाही, मोठा विलकू खांदे उडवीत म्हणाला. मेलेली माणसं काहीच करू शकत नाहीत. माझ्या आईसारखी आणि त्या मांजराच्या पिलासारखी, पाण्यात मागे पुढे हेलकावे खाणाऱ्या आणि त्या प्रेतासारखी, एवढी आग लावली चटके बसले तरी हाय देखील न करणाऱ्या प्रेतासारखी. मला खूप मोकळं वाटलं. उद्या शाळेत आपल्याला कोणी चिडवणार नाही अशी खात्री असली म्हणजे किती मस्त वाटतं नाही?
तू खूप छान आहेस मोठा विलकू, मी त्याला मिठी मारून म्हटलं. इतका चांगला आहेस, तू मला खूप खूप आवडतोस. मोठा विलकू नुसता हसला. रात्री मोंडकरांकडे एकच गोंधळ उडाला. मंडळी कंदील घेऊन, टॉर्च घेऊन निरनिराळ्या दिशेंना निघालेली दिसली. बहुतेक ती राघवला शोधत असावीत. मी थोडा वेळ ओट्यावर अंधारातच त्यांची गंमत पाहत उभा राहिलो. मग त्यांच्यापैकी दोघंजण आमच्याच घराच्या दिशेनं यायला लागले. तेव्हा मी घरात जाऊन परवचा म्हणायला बसलो. कान मात्र त्या मंडळींची चाहूल घेत होते. मंडळी आत आली. आजीकडे चौकशी करू लागली. बोलण्यात माझं नाव आलं तेव्हा मी परवचा थांबवला. एवढ्यात आजीनं मला बोलावलं. विलकू बाळा, यांच्या राघवला पाहिलंस का रे तू? आजीनं विचारलं. मी काय उत्तर देतो याकडे त्या मंडळींचं सगळं लक्ष लागून राहिलं होतं. दुपारी पाहिलं होतं, मी म्हटलं. लपाछपी खेळताना तो मध्येच निघून गेला असं सगळी मुलं सांगतात. त्यांच्यापैकी राघवचा मोठा भाऊ म्हणाला, सापडला की कळवा बरं आम्हाला. आजीनं त्यांची बोळवण केली. काहीतरी मेला जीवाला घोर, ती पुटपुटली. मी शांतपणे देवासमोर जाऊन बसलो आणि शुभं करोती कल्याणम म्हणू लागलो. रात्रभर मोंडकरांची माणसं राघवला शोधत होती. सगळ्या गावभर ती पाहून आली. विहिरी डोह बघून झाले. पोलीस स्टेशनवरही वर्दी दिली, पण राघव अर्थातच मिळाला नाही. राघवची आई वेड्यासारखी त्याला हाका मारत राहिली, पण राघव उत्तर देऊ शकला नाही. त्याला आता काहीच करणं शक्य नव्हतं. नुसतं बसून राहायचं लाकडी पेटाऱ्यात. मध्यरात्री एक भानगड झाली. मोठा विलकू गेला आणि छोटा विलकू आला. माझ्याकडून अर्थातच त्याला सारा प्रकार कळला आणि एकदम तो आपला भीतीने लटलटा कापायला लागला. रात्री मध्येच बाहेर जावं लागायचं. त्या निमित्तानं मी त्याला बाहेर घेऊन गेलो. त्याची खूप समजूत घातली. तो कसाबसा शांत झाला. आम्ही परत येऊन झोपलो. मध्येच छोट्या विलकूला जाग आली. मला म्हणाला, ऐक, माडीवरून कोणीतरी खाली उतरून येतंय. नक्की तो राघवच असणार. मी त्याच्या बडबडीकडे लक्ष दिलं नाही. उलट त्याला बजावून ठेवलं. हे बघ, मेलेली माणसं माडीवरून खाली उतरू शकत नाहीत, हे तुला चांगलं माहिती आहे. तरी थोड्या वेळानं पुन्हा त्यानं मला उठवलं. म्हणाला, वरती पेटीचं झाकण उघडल्याचं आता ऐकू आलं मला. कर्र असं. क्षणभर मला ते खरंच वाटलं. दुसऱ्याच क्षणी मला आपल्या वेडेपणाचं हसू आलं. राघवला पेटीचं झाकण उघडता येत असतं तर त्यासाठी तो इतका वेळ थांबला असता का? आणि इतक्या दूरच्या खोलीतली कर्र कर्र इथवर ऐकू येणं शक्य होतं का? शेवटी मी छोट्या विलकूला दम भरला. म्हटलं, हे बघ राघव आता जिवंत नाही. हे बघ राघव आता जिवंत नाही. तेव्हा त्याला काहीही करता येत नाही. आणि तुला हे जे काही ऐकू येतंसं वाटतंय ते सगळे निव्वळ भास आहेत, भास. राघव आता कायमचा त्या पेटाऱ्यात पडून राहणार. कुणालाही तो तिथं आहे हे कळायचं नाही. तू मात्र घाबरू नकोस, नी काहीतरी बडबडू नकोस, नाहीतर सगळ्या लोकांना हे कळल्याशिवाय राहणार नाही. मी इतकी समजूत घातली तेव्हा तो कसाबसा झोपला. पण तरी रात्रभर त्याला चांगली झोप लागलीच नाही. पण सकाळ झाली तेव्हा तो खूप हुशारला. दिवसभरात त्याला फारशी भीती वाटली नाही. मोंडकर मंडळींचा शोध चालूच होता. मोंडकरबाई एकसारख्या ऊर बडवून रडत होत्या. काय गंमत आहे पहा, राघवला आई होती तर आता राघवच नव्हता. मी होतो, पण माझ्यासाठी रडायला आईच नव्हती. मला आई हवीच होती कशाला? मला मोठा विलकू होता आणि छोटा विलकू देखील होता. मग आई हवी आहे कशाला? तो संबंध दिवस मी
मोठ्या विलकूची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. रड्या छोटा विलकू मात्र दिवसभर माझ्याबरोबर होता. त्याची भीती थोडीशी कमी झाली होती खरी, पण तरीही कटकट चालूच होती. दुसऱ्या रात्री देखील तो नीटसा झोपला नाहीच. मला त्याची काळजी वाटायला लागली होती. मी एकसारखा मोठ्या विलकूची वाट पाहत होतो. तो यायच्या आत छोट्या विलकूनं कुठं काहीतरी बोलून घोटाळा केला तर तरी एक दोन वेळा आजीनं विचारलंच, काय रे विलकू, बरं नाही का वाटत? तोंड उतरलेलं दिसतंय. मी छोट्या विलकूला तोंड बंद ठेवायला लावलं, अगदी गच्चमपैकी. मग आजीच पुढं म्हणाली, साहजिकच आहे, तुझ्याशी रोज खेळणारा मुलगा एकाएकी गेला म्हणजे वाईट वाटल्याशिवाय थोडंच राहतं. काय झालं असेल बापड्याचं, पडला असेल कुठंतरी. मला जवळ घेऊन ती म्हणाली, तू सांभाळून राहा हो जीवाला, जाऊ नको पाण्याबिण्याजवळ. तशी छोट्या विलकूचे डोळे पाण्यानं भरून आले. रड्या कुठला, पण लोकांना आवडतात असली रडवी मुलं. आजीनं लगेच त्याला उगी उगी म्हणून थोपटलं. तिसऱ्या दिवशी एकदम एक लफडं झालं. सोनारांचा जना मला हळूच म्हणाला, काय रे विलकू, तुमच्या माडीवरच्या अडगळीच्या खोलीत त्या लाकडी पेटाऱ्यात काय ठेवलंय रे? त्याचा प्रश्न ऐकला आणि माझ्या अंगावर शहारे आले. कुठला पेटारा? मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. तो रे, त्या दिवशी आपण लपाछपी खेळत होतो तेव्हा नाही का? राघव गेला त्या दिवशी रे, राघव गेला त्या दिवशी रे, तेव्हा तू ती पेटी उघडली होतीस. नाही म्हणू नकोस, मी पाहिलं तुला बंद करताना. म्हणजे कुणीतरी येऊन गेल्याचा भास झाला तो खराच होता तर. हा चोंबडा जना त्यावेळी वर आला होता. त्या पेटीत काय ठेवता तुम्ही? खडे. अचानक उत्तर आलं. मी चकित झालो. ओहो, मोठा विलकू आला होता. मला हायसं वाटलं. 2 दिवस वाट पाहिल्यानंतर आज कोठं मोठा विलकू हजर होत होता. कसले खडे? जनानं बावटासारखं विचारलं. तुला माहीत नाही? मोठा विलकू सहजपणे म्हणाला. आपलं ते औदुंबराचं झाड आहे ना, ते डोहाजवळचं, त्याच्या मुळाशी चिक्कार रंगीत खडे असतात. खूप किंमत येते म्हणे त्याची. मी जमवतोय ते. चिक्कार जमले की मुंबईला अण्णांकडे पाठवून देणार. पुष्कळ पैसे मिळतील. मी थक्क होऊन ऐकत राहिलो. बाप थापा देखील इतक्या सुंदर सुचतात मोठ्या विलकूला. आता एवढं सांगितल्यानंतर काय बिशाद आहे जनाला कसला संशय येण्याची. पण जना म्हणजे जनाच तो. तो म्हणाला, मला दाखवशील पेटीतले खडे? हो. मोठा विलकू हे देखील अगदी सहज सांगून गेला. आत्ताच दाखवतो, नाहीतर माझी वेळ झालीच आहे औदुंबराकडून खडे आणण्याची. तूही चल हवं तर माझ्याबरोबर. सुटलो. म्हणजे निदान खरोखर पेटी उघडून दाखवायला नको. मात्र कुणाला सांगायचं नाही बरं का? मोठ्या विलकूनं ताकीद दिली. आपलं दोघांचंच गुपित. तुला हवं तर घे खडे, पण आणखी कोणाला कळलं तर माझ्या वाट्याला काही शिल्लकच राहायचं नाही. नाही रे, कुणाला सांगत नाही. आयुष्यपत. जनानं कबूल केलं आणि तो औदुंबराकडे जायला तयार झाला. संध्याकाळच्या सावल्या आता दाटायला लागल्या होत्या. सगळीकडे शांत झालं होतं. लांबवर कुठेतरी घरी परतणाऱ्या गुरांना दिलेल्या हळ्या ऐकू येत होत्या. तेवढंच. औदुंबर पाण्यात पाय पसरून होता. त्याच्या बाजूला एक लहानशी घळई तयार झाली होती. दोन्ही बाजूंना कपाऱ्या होत्या आणि मध्ये डोह तयार झाला होता. डोह खोल होता. आता काळोख पडू लागल्यामुळे त्याचं हिरवगार पाणी काळोख कुट्ट दिसायला लागलं होतं. इथं आहेत खडे.
माझ्या मागून सावकाश ये, मोठा विलकू म्हणाला. तोल सांभाळत जना त्याच्या मागून गेला. मोठा विलकू खाली बसला. औदुंबराच्या एका जाडजूड मुळाला धरून त्याच्या पलीकडे कपारी तुटली होती आणि काळंभोर पाणी खालून वाहताना दिसत होतं. जना देखील खाली बसला. या मुळाखालची माती उकर, मोठा विलकू म्हणाला. जना माती उकरू लागला. मोठा विलकू उठून उभा राहिला, अगदी सहजपणे, पण जोरात त्यानं जनाला एक धक्का दिला. जना बसल्या बसल्याच कोलमडला. तो थेट कपारीवरून एकदम खाली. त्याला किंकाळी मारायला देखील वेळ मिळाला नाही. मोठा विलकू कपारीच्या टोकाशी गेला आणि औदुंबराच्या आधारानं त्यानं हळूच वाकून पाहिलं. काळ्याभोर पाण्यात तरंग दिसत होते. बस, हात झटकीत तो म्हणाला. आता कोणालाच कळायचं नाही की आपल्या त्या पेटाऱ्यात काय आहे. बरोबर, आता तो गेला, बुडाला. पाण्याबरोबर त्याचं शरीर आता हेलकावे खात राहील, त्या मांजराच्या पिलासारखं. तो मेला. आता तो बोलणार नाही, कुणाला सांगणार नाही की आपण विलकूला पेटी बंद करताना पाहिलं. ते कुणालाच कळून चालायचं नाही. आता काळोख फारच दाटला होता. अशा काळोखातून डोहाजवळून जाताना कोणालाही भीती वाटली असती, पण मोठ्या विलकूला भीती ही गोष्ट मुळीच ठाऊक नव्हती. मी घरी आलो तेव्हा चिक्कार उशीर झाला होता. आजी नक्कीच काळजीत पडली होती. दिवे लागणीच्या वेळी मी घरात नसलो की आजीच्या जीवाची काय घालमेल होत असते ते मला माहीत होतं. पण घरात पाऊल टाकलं तर काय, सगळीकडे सामसूम. घरात दिवासुद्धा लावलेला नव्हता. मी तडक स्वयंपाकघरात धावलो. भराभरा सगळे खण धुंडाळले, पण आजीचा पत्ताच नव्हता. गेली कुठं आजी? मला घरी परतायला उशीर झाला म्हणून शोधायला बाहेर पडली की काय ही? मी पुन्हा एकदा सगळीकडे पाहिलं. माझघर, सोफा, मधली खोली, देवघर, खाली तर नाहीच, पण माडीवर. मी तसाच पळत वर गेलो, थेट अडगळीच्या खोलीपर्यंत, आणि जे दिसलं त्याने मी 3 फूट उडालो. अडगळीच्या खोलीत आजी स्तब्ध उभी होती आणि तिच्यासमोर तो लाकडी पेटारा होता. तोच. त्याचं झाकण उघडलेलं होतं आणि आतल्या सामानाकडे आजी डोळे फाडफाडून बघत होती. श्श, आवाज करू नको, मोठा विलकू अचानक येऊन म्हणाला. आजीने पाहण्याच्या आत आम्ही पाय न वाजवता खाली आलो. आता काय करायचं? मी मोठ्या विलकूला विचारलं. तो काहीच बोलला नाही. तसाच स्वयंपाकघरात गेला आणि पळत पळत परत आला. त्याच्या हातात रॉकेलची बाटली होती. भराभर तो माडीच्या पायऱ्यांवर रॉकेल ओतत गेला. तसाच परत खाली आला, काडी पेटवली आणि रॉकेलला लावली. लाकडी पायऱ्यांनी धडाडून पेट घेतला. माडी पुरी पेटल्याची खात्री होताच विलकू घराबाहेर पडला. रडत रडत मोंडकरांच्या घराशी पोचला. तो छोटा विलकू. आग आग असं ओरडत तो धापा टाकीत होता. हुंदक्यांमधून त्याचं बोलणं समजून घेऊन लोक घराशी आले. तोवर माडीची राखरंगोळी झाली होती आणि घराच्या उरलेल्या भागात आग पसरू लागली होती. मोंडकरीण बाई छोट्या विलकूला जवळ घेऊन कुरवाळीत होत्या. राघवच्या आठवणीनं त्यांना हुंदके आवरत नव्हते. छोट्या विलकूला पोटाशी धरून त्या पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, आई वेगळं गरीब पोर. आता तर बापड्याची आजी देखील गेली बिचारा. पण त्या रात्री
मोठा विलकू विलक्षण खुशीत होता. उद्या अण्णांना यावंच लागणार होतं. त्याला मुंबईला घेऊन जावंच लागणार होतं. शहाडसारख्या छोट्या गावात करून करून काय करणार? मोठ्या विलकूसारख्या हुशार मुलाला मुंबईत मात्र खूप काय काय करता येणार होतं. रत्नाकर मतकरी यांची लपाछपी नावाची गूढ कथा येथे समाप्त.